आज तुम्हाला या बॉक्सचा रिव्ह्यू देते, पण त्याआधी ही जी पिल्ली तुम्हाला दिसतायत ना, ही पिल्ली आमच्या दारातच अशी बसलेली असतात. 3 पिल्ली आहेत, तिघं पण एकमेकांसोबत छान खेळतात, पण आता काही त्यांचा मूड दिसत नाहीये. व्हिडिओ मला काढू नको म्हणतात बोते. तिन्ही पण खूप क्यूट आहेत आणि ही आमची क्यूट पोरगी त्या पिल्लांना बघून बोलवत असते. आणि आता तर मम्मीच्या घराचा उंबरा सुद्धा ओलांडून बाहेर चालली आणि छान अशी कट्ट्यावर खेळत बसलेली आहे. आज मम्मी त्यांच्या कुंडीत छान निशिगंधांची फुलं उमलली आहेत. जवळजवळ 2 वर्षांनी ही फुलं आली आहेत. आता माझ्या कुंड्यांचं काम झालं की मी यातलं एक रोप नेणार आहे. ती छान दिसतायत ही फुलं. आज माझं एक पार्सल येणार होतं. हे एक फ्रीज ऑर्गनायझर आहे. या बॉक्स बद्दल माझा पर्सनल रिव्ह्यू मी तुम्हाला आज देते. खूप दिवसाची माझी इच्छा होती की हे ऑर्गनायझर मला हवं होतं माझ्या फ्रीज मध्ये. यात पाणी साठण्यासाठी खाली थोडीशी जागा होती, त्यामुळे भाज्या सुद्धा खराब होत नाही. 196 रुपीज मध्ये मला हे 4 बॉक्स रिसीव्ह झाले होते. मला यातली प्रत्येक गोष्ट आवडली. बॉक्स सुद्धा खूप छान, पण मला यातली एकच गोष्ट नाही आवडली. जवळजवळ 50 रुपयाला मला एक बॉक्स पडलाय. 50 रुपयाच्या मानाने क्वालिटी एवढी खास नाही, पण या बॉक्स मध्ये ठेवल्यावर भाजी अशी तरी निदान होणार नाही. तर हा होता माझा ऑनेस्ट आणि पर्सनल रिव्ह्यू. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही मेशोवरून ऑर्डर करू शकता. संध्याकाळी मम्मीच्या घरी निघालो होतो, कारण मम्मीने मला मसाले भात करायला सांगितला होता आणि वाटेतच आम्ही थांबलो. शेजाऱ्यांच्या घरी थांबलो होतो आणि गार्गी कशी खेळत बसली होती. मावशीला सारखं तसं करायला सांगत होती. संध्याकाळी बाबा, विश्वा आणि गार्गी देवासमोर बसले होते, शुभंकरोती म्हणत होते आणि तोपर्यंतच मी इथे स्मोक वगैरे देऊन छान मसाले भात करून घेतला. तसं आपण याला पुलाव सुद्धा म्हणू शकतो, पण आम्हाला तरी मसाले भात म्हणायची सवय झाली. चला मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.